चला विनंती, आता राष्ट्रगीत संपन्न झालेलं आहे. आपण लगेचच मॅच सुरू करतो. अधिकचा वेळ घेणार नाही. आपण थोडा वेळ थांबलो होतो कारण बाजूलाच आपण पाहिलं तर शाळा आहे आणि तिथे राष्ट्रगीत संपन्न होत असतं. आतमध्ये मॅच थांबायला नको, त्यामुळे आपण आता लगेचच सामन्याला सुरुवात करतोय. हॅलो चेक. चला डीपीएस संघ, वेळ भरपूर झाला, लगेच आता मॅच आपण सुरू करतोय. सामन्याला सुरुवात होते. डीपीएस टीम चला एका लाईनीत एका ओळीत. कॅप्टन राहुल सईद आणि टीम अधिकचा वेळ न घेता मैदानाचा ताबा घ्या. लगेच आता आपण मॅचला सुरुवात करतोय. टॉस जिंकून तुम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. एका लाईनीत एका ओळीत जाणं बंधनकारक आहे. मॅच झाल्यानंतर दोन्ही टीमने शेक हँड करणं कंपल्सरी आहे. मैत्रीपूर्ण लढती आपण संपन्न करतोय, त्यामुळे एकमेकांना शेक हँड करणं, हस्तमिलन करणं देखील कंपल्सरी असेल. या सगळ्या नियमांचं आपण सगळेजण काटेकोरपणे पालन कराल. चेक. हॅलो हॅलो चेक. इथे आपण पाहिलं तर सामन्याला देखील मैदान ते सुरुवात होते. आजच्या दिवसातील सामना तो देखील आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळतो. आपण सगळेजण पाहतो पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व आणि त्यातच काही सर्व राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी. त्याचबरोबर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्लब असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय कैलासभाऊ लांडगे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तर इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आदर्श पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वप्रथम विनोद नगरसेवक, तुम्हा सर्वांचे लाडके युवा नेतृत्व सन्मान्य हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो
ठिकाणी आपण पाहतो सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं अनिल माळी सर देखील उपस्थित आहेत, महेश जाधव सर देखील उपस्थित आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. इथे आपण पाहिलं तर पहिल्या मॅचला आपण सुरुवात करतो. पहिला सामना देखील आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळते. अँब्युलन्सची व्यवस्था विघ्नहर्ता अँब्युलन्स भोसरी यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सातत्याने विशेष सहकार्य त्यांचं देखील लाभलेलं आहे आणि ती देखील आपण पाहिलं तर या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होते, त्यांचे देखील मनापासून आभार आहे. मॅच लेवल सुरुवात आपण पाहतो. सलामीच्या आघाडीचे बॅटर इथे बॅटिंगसाठी मैदानात उतरत आहेत. प्रथमतः बॅटिंग करणारे संघ देखील आपण पाहतो मैदानात श्रीते स्पोर्ट्स अकॅडमी चरोलीचा संघ आपण पाहतो प्रथमतः बॅटिंग करते. आघाडीचे दोन बॅटर आपण पाहतो मैदानात येतात. एका बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंग साठी विक्की दास आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर राजेश पवार ही जोडी सलामीला. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज विकास गोबडे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मात्र खेळला पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वातील पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येते, एक धाव ती मात्र मैदानात येताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाचं खातं मैदानात उघडले गेले. टीमचं अकाउंट इथे आपण पाहिलं तर ओपन होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. पहिल्या क्रमांकाचं पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज विकास तो देखील आपण इथे मैदानात पाहतोय. एक धाव देखील आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस देखील आपण पाहतो आणि पहिली मॅच इथे आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळते. पहिला सामना तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात पाहतोय. सकाळचं सत्र आपण पाहतोय. विकास गोबडे यावेळीचा चेंडू होता, पंचकळ होतात. व्हाईट बॉल एक खराब चेंडू आपण पाहिलं तर इथे एक अतिरिक्त अवंतर धाव ते देखील आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळते. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं इथे मात्र सुरू झालेलं आहे. अंपायर सर टायमिंग काउंटिंग सुरू झालंय ना? ओके. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे जातो. तिथे आपण पाहिलं तर टॉप बॉल येते. निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर पाहायला मिळतात. दोन चेंडू आणि दोन धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तर सुरुवात विकास गोबडे इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी करतो. सकाळच्या सत्रामध्ये विकासने आपण पाहिलं तर इथे मात्र कमबॅक केले. पुनरागमन वापसी देखील तो इथे मात्र करताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात आपण पाहिलं तर इथे मैदान ते आपण पाहू शकाल. इथे देखील मात्र चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अडवला चेंडू तोपर्यंत आपण पाहिलं तर एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदान ते पाहायला मिळते. 38 सर्कल मध्ये आपण पाहिलं तर चेंडू फील्ड केला जातात. कोणत्याच प्रकारची धाव ते मात्र मैदान ते येताना पाहायला मिळत नाही. सकाळचं सत्र आपण पाहतोय. रंगीबेरंगी किट आपण पाहतोय. आकर्षक किट प्रत्येक खेळाडूंच्या अंगावरती आपण पाहू शकाल. 70-70चं आकर्षक किट जे कॅप्टनने चॉईस केले आणि तेच किट आपण खेळाडूंच्या अंगावरती परिधान करताना पाहत आहे. इंडियन प्रीमियर लीग IPL प्रमाणे ऑक्शन संपन्न झालंय. यावेळीचा चेंडू होता जबरदस्त तडाखा. या स्पर्धेतील पहिला चौकार खेळणारा बॅटर राजेश पवारच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. Jazz in the mix. सुंदर बॅटिंग आपण पाहतो. सकाळचं सत्र आपण पाहतो. गोलंदाजीसाठी ही खेळपट्टी विकेट हे मैदानी वातावरण पोषक आणि पूरक आहे. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर अपील मोठं केलं जाते. रनआउट साठी आपण पाहिलं तर अपील केला ते. तिसऱ्या पंचांनी टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. थर्ड अंपायर तिथे मात्र मागवलाय. राजेश पवारच्या बॅटमधून एक चांगला फटका आपण पाहिला. एक चौकार आपण पाहतो सकाळच्या सत्रात. सकाळच्या सत्रात दोन्ही टीमला कमिटीने जे नियम सांगितलेला आहे त्या प्रत्येक नियमाचं काटेकोरपणे पालन करायचे. विघ्नहर्ता अँब्युलन्स भोसरी यांच्या माध्यमातून अँब्युलन्स सुविधा देखील आपण पाहतो स्पर्धेच्या निमित्तानं. उमेशभाई मिसाळ या व्यक्तिमत्वाचं मनापासून आभार आहेत. खरं तर सातत्याने गेली 2 पर्व आणि त्या अगोदर देखील आपण काही क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या. हा सगळ्यात पहिली राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरीची स्पर्धा झाली होती.
11 ब्रदरची त्याही स्पर्धेत आपण पाहिलं PCTCA ची 2 करंडक आणि पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगची 2 पर्व. त्यामुळे जवळपास 5 पर्वात ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिलं तर संपन्न होताना पाहायला मिळते. आणि तिथे अँब्युलन्सची सुविधा विघ्नार्थ अँब्युलन्स भोसरी यांच्या माध्यमातून सौजन्य केला. ते उमेदची मसाळ यांचे मनापासून आभार आहे. थर्ड अंपायर चेक करतात टेक्नॉलॉजीच्या आधारे काय निर्णय असेल तिसऱ्या पंचांकडनं ते देखील आपण पाहणार आहोत. टीव्ही अंपायर देखील आपण पाहतोय. 3 पंचांचा पॅनल या स्पर्धेत आपण पाहतोय. विशेष करून विनोद जाधव सर आहेत, सागर बोध सर आहे, कुणाल निकाळजे सर आहेत. हे 3 पंच या स्पर्धेत आपल्याला काम करताना पाहायला मिळतात. तिन्ही पंचांचं कौतुक आहे. तिन्ही पंचांचे मनापासून आभार आहोत. टेक्नॉलॉजीच्या आधारे चेक केला ते व्हाईट बॉल आहे की नाही ते देखील आपण चेक करतोय. अंपायर सर सुरुवातीला सांगितलं असतं तर दोन्ही एक सोबत चेक झालं असतं. तर तिथे आपण पाहिलं तर पुन्हा तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेलं आहे. पहिलं षटक आपण पाहिलं तर मैदानात आहेत 6 धावा धावपल होत आहेत. एक चांगली सुरुवात करतर बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं देखील आपण पाहतोय. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 चे दुसरं पर्व इथे आपण पाहिलं तर सुरू होते. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर इव्हान इथे गणेशभाऊ कंद यांच्या शुभास्ते पहिल्या मॅचचा टॉस झाला. टॉस संपन्न झाल्यानंतर दोन्ही कॅप्टननं या स्पर्धेचं अगदी तोंड भरून कौतुक केलं. आणि इथे आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वातील पहिली मॅच ती आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. पहिला सामना तो देखील आपण पाहिलं तर इथे संपन्न होतोय. दोन्ही टीम आपण पाहिलं तर प्रचंड ताकदवान आहेत, प्रचंड बलाढ्य संघ आपण पाहतोय. डीपीएसचा संघ आपण पाहिलं तर कॅप्टन राहुल सईदच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहतोय. संघमालक नेचर समाधानची खेचगे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. मंगलमूर्ती इन्फ्रा या संघाचे संघमालक गणेश शेठ आढवळे या संघमालकांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राहुल सईदच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहतोय. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचाने कळलं व्हाईट बॉल आणि बॅटर नॉट आउट आहे. एक अतिरिक्त अवांतर धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावफलक 7 धावा. षटक क्रमांक पहिलं ते मात्र सुरू आहे. इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू विकास करणं आपण पाहतोय. सकाळच्या सत्रात टर्फ विकेट होती. या मातीच्या खेळपट्टीवरती जबरदस्त गोलंदाजी विकास करणं आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केला ते पुनरागमन आपण पाहिलं तर केला ते वापसी मैदान ते आपण पाहतोय. 5 चेंडू टाकलेत, 7 धावा खर्च केलात. पहिलं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. विकास टू राजेश, गोलंदाज टू फलंदाज. मुख्य पंचांना पार करत विकास. इथे देखील आपण पाहिलं तर फटका मात्र केला. कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवताना देखील आपण तिथे पाहू शकाल. शेखर गोडांबे चेंडूवर येत आहेत, अडवतात, फेक करतील तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक देखील संपेल पहिल्या क्रमांकाचं. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीते स्पोर्ट्स अकॅडमी बिनबाद 8 धावा. एक चांगली सुरुवात आपण पाहिलं तर इथे बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचे षटक मैदानात संपले गेले. राहुल सईदच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहतो. राज डेरे आहेत, सुशांत खोत आहेत, शेखर गोडांबे आहेत, प्रवीण पाटील आहेत, रोहित मनवर आहेत, संकेत कातोरे आहेत, विकासची गोबडे आहेत, सचिनजी मोडे आहेत, नेचर समाधानची गेजगे हे देखील आपण टीम मध्ये पाहतोय. आणि पोपटरावची दिघे याही खेळाडूंना आपण या टीम मध्ये पाहतोय. आदित्य शिंदे आणि श्रीकांत गायकवाड एक्स्ट्राच्या रूपाने स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीपीएसचा संघ आपण पाहतोय. एक ताकदवान स्टारकास्ट आहे, एक दिग्गज संघ म्हणून ते देखील या स्पर्धेत आपण पाहतोय. नेचर समाधानची गेजगे या टीमचे टीम ओनर आहे, या टीमचे संघ मालक आहे आणि त्यांच्या मालकीचा संघ तो देखील आपण इथे पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला देखील आपण टीम पाहतोय. बॅटिंग करते गोलंदाज षटक क्रमांक 2. पहिला चेंडू फुल टॉस. तिथे मात्र फटका केलाय. फुल टॉल वसूल करण्याचा प्रयत्न राजेश पवार कडनं आणि त्यावरती येथील 2 धावा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावफलक बनवले जातात. 10 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. बोथ एंड इथे आपण पाहिलं तर खेळलं जाते.
त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन सगळे खेळाडू या गोष्टींचं या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं इथे बंधनकारक आहे. दुसरे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे 10 धावा धावफलक होती. मॅजिकल फिगर मध्ये आपण पाहिलं तर स्कोर कार्ड आपण पाहते दुहेरी अंकात धावफलक प्रवेश करते 10 रन 10 धावा. यावेळीचा चेंडू होता बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळतं. लोअर फुल टॉस होता आणि तो देखील आपण पाहिलं तर विकेट किपर कडे जाईल. एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येते. सचिन मोडे षटक क्रमांक इथे आपण पाहिलं तर सुरू आहे दुसऱ्या क्रमांकाचं धावफलक बिनबाद 10 धावा. एकही विकेट न गमावता एक शांत आणि संयमी सुरुवात आपण पाहते. 10 रन 10 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. यावेळीचा चेंडू होता सुंदर कव्हर ड्राईव्ह याच फटक्यांसाठी ओळखला जातो. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जबरदस्त बॅटिंग करते राजेश पवार चौकार. सबके दिलों में शामिल भी हूँ. दुसरे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे धावफलक होत आणि स्कोर कार्ड ती 14 धावा. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न अडवला चेंडू तोपर्यंत एक सिंगल येईल. कमबॅक करावा लागेल. गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील धावा रोखाव्या लागतील विकेट मैदान ती घ्याव्या लागतील. एक चांगली सुरुवात ती मात्र करावी लागेल. षटक क्रमांक 2 आपण पाहतो 15 धावा. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. टीप मिड विकेट चेंडू अडवला चाल तोपर्यंत एक सिंगल मैदान येते. एका धावीच्या मदतीने आपण पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय सुरू आहे धावफलक होते आणि स्कोर कार्ड ती 16 धावा त्या मात्र बनवल्या गेल्या. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय. एक चांगला स्टार्ट देखील आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 मध्ये पहिले षटक आपण पाहिलं विकास गोबडेकडनं. षटक क्रमांक 2 करतोय सचिन मोदे. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळला राजेश पवार सातत्याने प्रयत्न करतोय. आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं आपण पाहतोय. कधी फ्रंट फुटवरती येते कधी बॅक फुटवरती जातोय. फुटवर्कचा वापर तो मैदान ते करतोय. परंतु षटक क्रमांक संपेल दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची संख्या श्रीते स्पोर्ट्स अकॅडमी बिनबाद 17 धावा. जान क्रिकेट शान क्रिकेट तुमचा आमचा सर्वांचा अभिमान क्रिकेट. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे. उपस्थित मान्यवर बक्षीस दाते संघ संघ मालक खेळाडू स्पर्धेचा आनंद घेणारे ऑनलाईन प्रेक्षक आणि हो मैदानावरती उपस्थित राहून खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत दमदार स्वागत. स्पर्धेचे आधारस्तंभ माननीय श्री रवी भाऊ लांडगे प्रथम बिनविरोध नगरसेवक पिंपरी चिंचवड. माननीय श्री राहुल भाऊ लांडगे युवा नेते. पहिला चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते टाकलाय. पहिला डॉट बॉल तो मात्र मैदान येते. विकास गोबडे आपण पाहिले तर काय कमालीचे षटक करते. अतिश सर आपल्या समेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतात. 2 षटक आपण पाहिलं तर संपतात. 17 धावा धावफलक होतात. अतिश नरवाल सरांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. आज सुमित सोनोने सर हे देखील आपण पाहिलं तर अगदी थोड्याच वेळात उपस्थित होताना पाहायला मिळतील. यावेळीचा चेंडू होता बॅटच्या आतील काढा चेंडू मात्र खेळला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल येते. एक धाव मैदान ते येताना पाहायला मिळते. पहिली मॅच आहे पहिला सामना आहे आणि क्लायमेट वातावरण जर आपण पाहिलं तर क्रिकेटसाठी प्रचंड पोषक पूरक आहे. परंतु सकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं थोडंसं फलंदाजांना कठीण जाताना पाहायला मिळते. परंतु कठीण परिस्थितीवरती मात करणारा फलंदाज राजेश पवार तो मात्र मैदानात आहे. कमबॅक करावा लागेल टीम DPS ला. एखादी विकेट एखादा ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून द्यावा लागेल.
विकेट आपण पाहिलं तर फार महत्वाच्या आहेत. सुरुवात तर दोन्ही बाजूने चांगली आहे. या वेळचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर प्रयत्न केलाय विकेट किपरने. आपण पाहिलं तर चेंडू अडवला गेलाय. तिथे आपण पाहिलं तर टॉट बॉल तो मात्र मैदानात येतोय. निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो मैदानावरती. प्रत्येक गोलंदाज 2 षटकं इथे आपल्याला करताना पाहायला मिळणार आहे. विकास कोबडेला आपण पाहतोय 9 चेंडू टाकलेत, 9 धावा खर्च केल्यात. कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय, वापसी करताना तो मैदानात पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3, धावफलक 18, बिनबाद, विदाउट लॉस, एकही विकेट न गमावता धावफलक होती धावा 18 धावा. इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू मैदान ते पाहायला मिळतो. टप्पा चांगला आहे, अचूकता चांगली आहे, लेंथ चांगली आहे आणि करतर गुडलँड स्पॉट होती. जबरदस्त गोलंदाजी विकास गोबडेकडनं आपण पाहतोय. काय कमालीचं षटक तो आता होते. सकाळच्या सत्रात या खेळपट्टीवरती या विकेट होती. विकासची गोलंदाजी अगदी कमालीची आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघातील बॅटर बिक्की दासला त्याने मात्र उभं करून ठेवले, थांबवले, रोखून ठेवले. धावफलकावरती धावसंख्येला आळा घातलाय. यावेळचा चेंडूता शरीरापासून दूर केला. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एकदा पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी येईल तोपर्यंत पळून पूर्ण केला. 2 धावा, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक होते आकडे बदलतायत. 20 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. ड्रीम स्पोर्ट्सला या युट्यूब चॅनलवरती देखील आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहू शकाल. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आपण पाहिलं तर संपन्न होते. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हची संपूर्ण टीम, अमनजी भाट, आशिषजी भाट, आमचे 4ही कॅमेरामॅन, स्कोरर, खूप चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर स्पर्धेत येणारे 5 दिवस ते आपल्याला काम करताना पाहायला मिळतील. या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती नेण्याचा या प्रत्येकाचा प्रयत्न असेल. इथे देखील आपण पाहिलं तर बॅकफूट होती जात, कट केला चेंडू, पॉइंटला अडवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडू अडवला चालेल तोपर्यंत एक सिंगल येते. पोपटरावची दिघे या टीम मध्ये आपण पाहतो. गेली कित्येक वर्षे हा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करतोय. 40च्या पलीकडे वय आहे, परंतु आजही पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेत ऑक्शन मधून या खेळाडूला संघामध्ये घेतलं जाते. हे देखील आपण पाहिलं तर एक मोलाची गोष्ट आपण सातत्याने स्पर्धांमध्ये पाहतोय. 40 प्लसचे खेळाडू देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक संपेल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा. टीसी Jazz in the mix. थँक्यू. रोहित मनवर आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्क होते. त्या षटक क्रमांक देखील आपल्याला इथे मात्र करताना पाहायला मिळतील. धावफलक होते आणि स्कोर कार्ड होती. धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्या गेल्यात. 21 धावा त्या मात्र धावफलक होत्या. 3 षटक संपलेले आहेत. 4थं षटक संपल्यानंतर ड्रिंक ब्रेक होणार आहे. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू पाणी घेऊन रेडी राहा. शेवटचा चेंडू पडला की ड्रिंक ब्रेक होणार आहे. खेळाडूंच्या चलपाण्यासाठी देखील आपण काही कालावधी देतो. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलक पुढे जातो. स्कोर कार्ड होते आणि धावफलक होती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. 22 रन. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर संपलं गेले. धावफलक होते आणि स्कोर कार्ड होती धावा. 22 धावा त्या मात्र बनवल्या गेल्यात. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय. फटका फसलाय, चेल टिपलाय, विकेट चेल पतन. पहिला बॅटर इथे मात्र टेक्नॉलचा वापर केला. तो तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. डीसी थँक्यू. तिसरे पंच निर्णय चेक करतील. तिथे काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार. या गोष्टी फार महत्वाच्या असतात. कित्येक वेळा कित्येक स्पर्धेमध्ये या घटना देखील घडत असतात. फलंदाज फटका खेळत असतात, क्षेत्ररक्षक चेल टिपत असतात, परंतु गोलंदाज ओव्हरस्टेपिंग करताना पाहायला मिळतो आणि मग तिथे टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर अंपायर नो बॉल कळवतात. या गोष्टी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार चर्चेच्या ठरलेलं आहे आणि खरं तर तेच आज इथे आपल्याला मैदान होताना पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आपण पाहतोय. सकाळचं सत्र इथे आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचे रसिक प्रेक्षक देखील सातत्याने या मैदानात आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळतील.
षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतो. टीव्ही अंपायर कडे निर्णय पाठवलेला आहे. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह ची टीम या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये HD क्वालिटी मध्ये आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण दाखवताना पाहायला मिळेल. दूध का दूध आणि पाणी का पाणी इथे दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्याने असेल. कारण का आता ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आहे आणि तिथे आपण पाहिलं तर टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय तो फलंदाज आउट फलंदाज बाद. What's up, bro? इश्क से क्या लेना, आशिकी से क्या लेना, इश्क से क्या लेना, आशिकी से क्या लेना, मौत से क्या लेना, जिंदगी से क्या लेना, तेरी मेरी यारी में हंसेगी दुनिया सारे, ओ यारा तेरी यारी में कुर्बान. हेलो रवी गोयरत आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानात दाखल होता. धावपल कोत आणि स्कोर कार्ड होती. धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्या गेल्यात. 1 गडी बाद 22 धावा तर मात्र धावपल कोत आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचं इथे मात्र सुरू आहे. 4थं षटक संपल्यानंतर छोटस ड्रिंक ब्रेक होणार आहे. त्यामुळे एक्स्ट्रा खेळाडू आपण रेडी राहा. पहिला चेंडू आणि तो देखील मात्र खेळलाय. मिड ऑफच्या टोकावरतून डीप लॉंग ऑफ सीमा पार 4 रन चौकार. Jazz in the mix. Jazz in the mix. Jazz in the mix. सबसे आगे होंगे पहिल्या चेंडूवरती रवी गोयरत्न आपण पाहिलं तर चौकार खेळलाय. एक चांगली सुरुवात इथे आपण पाहिलं तर करून देताना पाहायला मिळतो. तो किती आक्रमक आहे, तो किती स्फोटक आहे, तो किती घातक आहे इथे प्रतिस्पर्धी संघाला आणि क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना तो मात्र मैदानात दाखवून देतोय. 1 गडी बाद 27 षटक क्रमांक 4 8 ओव्हरची मॅच 8 षटकांचा सामना 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले तर 1 षटक आपण बॅटिंग पॉवर प्लेचं ते देखील मात्र पाहणार आहोत. 48 चेंडूंचा एक डाव आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं आपण पाहिलं तर दुसरं पर्व त्यातच काही सर्व. यावेळीचा चेंडू होता फटका फसलाय. चेंडू हवेत उडवलाय. चेल टिपला राज डेरेनं बिग विकेट गॉन. मोठा मासा गाला पडी मछली चाल मध्ये. राजेश पवार बाद. चला विनंती आहे, वेळ वाचवणं गरजेचं आहे. ड्रिंक ब्रेक आपण आता केलेला आहे. खेळाडूंच्या चलपाण्यासाठी आपण कालावधी दिलेला आहे. त्यामुळे आता अधिकचा वेळ न घेता लगेच आपण मॅच इथे सुरू करतो. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 गडी बाद 27 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. सकाळचं सत्र आपण पाहतोय. एक सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. चांगलं क्लायमेट देखील आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. खर तर भोसरी गावाच्या चढणगडणीमध्ये त्यांच्या मोलाचा खारीचा आणि सिंहाचा वाटा नेहमीच राहिलेला आहे. असे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व ते मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. जान क्रिकेट शान क्रिकेट हे ब्रीद वाक्य उराशी बाळगत या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन करत असताना PCTCA चे अध्यक्ष राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरीचे
संघनायक सन्माननीय कैलासभाऊ लांडगे यांच्या स्वप्नातून आणि कष्टातून ही क्रिकेटची स्पर्धा देखील आपण संपन्न होताना पाहतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मुख्य आधारस्तंभ म्हणून देखील आपण सातत्याच्या व्यक्तिमत्वांना पाहतोय. या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवक आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांचं लाडके युवा नेतृत्व रविभाऊ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा नेते राहुल शेठ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रिकेटची स्पर्धा इथे आपण संपन्न होताना पाहतोय. एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहतोय. खर तर इंडियन प्रीमियर लीग IPLच्या फॉर्मॅटनुसार ग्रामीण भागात तालुक्यात प्रीमियर लीग होत होता, गावागावात प्रीमियर लीग होता, परंतु पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग ही संकल्पना प्रथमतःच कैलासभाऊ लांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड आणि परिसरात घेऊन आले आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सगळ्या खेळाडूंना खेळण्यासाठी एक मोठं व्यासपीठ, एक मोठा प्लॅटफॉर्म तो मात्र इथे निर्माण केलेला आहे. पिंपरी चिंचवड परिसरात आपण अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट पाहिल्या, अनेक लाखो रुपयांच्या पारितोषिकांच्या स्पर्धा पाहिल्या, परंतु फक्त आणि फक्त पिंपरी चिंचवडचे खेळाडू कसे खेळतील त्यासाठी एक प्रचंड मोठी संधी PCPL अर्थातच पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय. दुसरे पर्व संपन्न होते. 2 गडी बाद 27, षटक क्रमांक 4. रवी कोहिरत विशाल बडे जे बॅटर बॅटिंग साठी आलाय, डावकरतीचा बॅटर आहे. लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहतोय रवी बडे, विशाल बडे, तर सोबतीला रवी कोहिरतला आपण पाहतोय. रिव्हर्शिपचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न होता, तोपर्यंत एक डॉट बॉल होते. रोहित मनोहर इथे आपण पाहिलं तर बॅटिंग साठी आलाय. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली भोसरी ही टीम देखील आपण पाहतोय. ताकदवान संघ आहे. सचिन शेठ तापकीर यांच्या मालकीची टीम आहे. राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहतोय. राजू रासकर आहेत, अजय साळुंके आहेत, विजय खडके आहेत, अंकित कानेकर आहेत, रवी गौरत आहे, विशाल बड आहेत, गौरेश नाईक आहेत, संतोषजी कोकणे आहेत, स्वप्नीलजी पारदे आहेत, शुभम अदक आहेत, बिक्की दास आहेत, उमेश काळे, आकाश काटे, सौरभ सुरेशी याही खेळाडूंचा भरणा या टीम मध्ये आपण सातत्याने पाहतोय. धावा येत आहेत, आकडे बदलत आहेत, स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 3ऱ्या क्रमांकाचं षटक संपल्यानंतर 4थं षटक ते देखील इथे संपेल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28 धावा त्या मात्र धावपलक होत आहेत. चांगली सुरुवात आपण पाहिलं तर दोन्ही बाजून आपण पाहतोय. 4 षटक संपतात, 2 गडी बाद 28. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे, धन्यवाद. पुन्हा एकदा आपण मॅच कडे घेऊन जातोय. डीजे अनिल यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपण सकाळच्या सत्रामध्ये ऐकतो. या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 नवीन वर्ष आपण पाहिलं तर सुरू होते आणि प्रथमतः दुसरं पर्व ते देखील स्टार्ट होते. पहिला चेंडू आपण पाहिलं तर पंच कळतायत. वाईट बॉल, एक खराब चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त अवांतर धावा आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाला 71,000, द्वितीय क्रमांक 51,000, तृतीय क्रमांक 31,000, चतुर्थ क्रमांक 31,000 ही भव्य दिव्य 4 पारितोषिक या स्पर्धेत आपण पाहतोय. 4ही संघांना भव्य चषक आहेत, भव्य ट्रॉफी आहेत, काही वैयक्तिक बक्षिसे देखील आहेत. यावेळीचा चेंडू होता, तिथे विकेट किपर आढळतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतोय आणि तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न देखील मैदान केलाय. होकार नकार तो देखील आपण पाहिलं तर कळवला होतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 1 ते 4 क्रमांकाची बक्षिसे संघ मालकांच्या जी मॅच होणार आहे प्रेक्षणीय सामना त्या देखील या स्पर्धेच्या निमित्ताने ट्रॉफींचं सौजन्य देणारे कैलासवासी गजानन मोनूची लांडगे यांच्या स्मरणार्थ युवा नेते स्वप्नीलभाऊ लांडगे यांच्या वतीने भव्य ट्रॉफींचं सौजन्य लाभलेलं आहे. इथे चेंडू मात्र खेळला, फटका चांगला होता, टीप लॉंगापला आणि तिथे आपण पाहिलं तर झेल तो मात्र सुटला गेलाय. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतो. तोपर्यंत काही धावा येतात. 5वं षटक सुरू आहे. 2 गडी बाद 30 धावा त्या मात्र धावपलक होत आहेत. 8 षटकांचे सामना आपण पाहतोय. 8 ओव्हरच्या मॅच आपण पाहतोय.
दिवसभरात एक चांगले शेड्यूल आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसात खेळणाऱ्या चारही टीम जर तुम्ही पाहिल्या ना तर प्रचंड ताकदवान आहे. 12ही टीम बलाढ्य आहेत, म्हणजे सगळे संघ 16 टीम आहेत या संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिलं तर. यावेळीचा चेंडू होता उसळणारा चेंडू आणि तिथे आपण पाहिलं तर एक टॉप बॉल होते, एक निर्धाव चेंडू तो देखील आपण इथे मैदानात पाहते. कमबॅक केला जाते, पुनरागमन देखील आपण पाहिलं तर केला जाते, वापसी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. 2 गडी बाद 30 षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. संकेत कातोरे इथे आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू टाकले संकेतनं, 2 धावा खर्च केलात, कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानात आहे. रवी खोईरतनं पहिला चेंडू ती चौकार केला, परंतु त्यानंतर थोडेसे काही डॉट बॉल इथे आपण पाहिलं तर तो मैदानात होताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू केलाय, 5 धावा रवी खोईरत बनवते, तर विशाल बडे 4 चेंडू 2 धावा. 5व्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 गडी बाद 30 धावा. चांगलं कमबॅक केलं डीपीएस टीमनं, 2 विकेट मिळाल्यात. 5वं षटक सुरू आहे, 30 धावा धावपल होत आहेत. आक्रमण करावं लागेल बॅटिंग करणार टीमला. यावेळीचा चेंडू होता, फटका चांगला आहे, कॅप मोठा, चेंडू मात्र चाल टिप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या जवळ अडवला गेलाय आणि तोपर्यंत काही धावा देखील मैदानात येत आहेत. आकडे बदलत आहेत, स्कोर कार्ड पुढे जाईल. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, तोपर्यंत धावा देखील येत आहेत आणि तिथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक देखील संपेल. 5 षटकांचा खेळ संपेल, धावपल कोती बनवले जात आहेत. 2 गडी बाद 33 धावा. पिंपरी चिंचवड असोसिएशनचे कमिटी मेंबर सन्माननीय अनिलची माळी, गोपालची मंडल, सागरची दातीर या तिन्ही मान्यवरांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये PCTCA एक चांगल्या प्रकारचं काम इथे आपल्याला करताना पाहायला मिळते. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हचं कौतुक आम्ही सकाळच्या सत्रातच कौतुक केलं. 1 ते 5 दिवस ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा HD क्वालिटीमध्ये आपण युट्यूबवरती पाहू शकाल. त्यामुळे मी आव्हान करेल, मी सगळ्या क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना आव्हान करेल की आपण ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या 1 ते 5 दिवस प्रत्येक मॅच, प्रत्येक सामने आणि संपूर्ण स्पर्धेची अपडेट आपण ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेऊ शकता. स्वतः या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवक, तुम्हाला सर्वांचं लाडका आणि हक्काचं युवा नेतृत्व रविभाऊ लांडगे यांनी मात्र ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हचं कौतुक केले, त्यांचे आम्ही आभारी आहोत. अमनजी बाट, आशिषजी बाट यांचं कौतुक आहे. 2 गडी बाद 33 धावा. षटक क्रमांक 5 संपले. पहिला चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर हवेत उडवलाय, नो बॉल आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू देखील मैदान ते खेळलाय, तोपर्यंत काही धावा येत आहेत आणि स्कोर कार्ड ती धावपल कोती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू होते. रोहित मुनवर जो मात्र गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय, छोट्या चुका तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 36 रन लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर 5 इथे मैदान ते संपलेलं आहे आणि 6व्या क्रमांकाचं षटक इथे आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळते. टेक्नॉलॉजीचा वापर केला ते 3ऱ्या पंचांकडे आपण पाहिले तर मागणी केलेला आहे. आज आपण या संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांचा सुमधुर गोड आवाज ऐकणार आहोत, आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी सकाळच्या सत्रात ज्यांचं नुकतं शुभागमन होते, आदरणीय सुमित सोनोने सर, मावळ तालुक्याचा एक सुमधुर गोड आवाज, हे देखील आपण पाहिलं तर आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025च्या दुसऱ्या पर्वात त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. मी सुरुवातीला सांगितलं की ऑफिशियल अंपायर, कॉमेंटेटर्स, लाईव्ह टेक्निशियन,
कॅमेरामॅन, स्कोरर या संपूर्ण गोष्टी सातत्यानं या क्रिकेट स्पर्धेशी जोडल्या गेल्यात आणि त्या जोडलेल्या प्रत्येक गोष्टी सातत्यानं आपण प्रत्येक पर्वात इथे आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या पर्वात देखील आपण या सर्वांना पाहिलं, दुसऱ्या पर्वात देखील आपण या सर्वांना पाहताय. एक सुंदर आयोजन नियोजन इथे आपण पाहिलं तर संपन्न होते. 2 गडी बाद 36 धावा. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळतात. नो बॉल. यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत काही धावा येत आहेत. फ्री बॉल होता आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर पळून पूर्ण केल्या जातात. काढताना धावपल होती. आकडे आपण पाहिले तर बदलतायत. 38 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. स्क्रीन दिली ना की तिथला तिसरा डिसिजन डायरेक्ट स्क्रीन वरती दाखव म्हणजे इथूनच सांगू आम्ही आणि ती येईन मला वाटते 5च्या दिवशी. 2 गडी बाद 38 धावा धावपल होत आहेत. 6व्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. रोहित मनवर इथे गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर नक्की पाहायला मिळते. 6वं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांची मॅच आपण पाहतोय. 8 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. 70-70चे एक आकर्षक किट आपण पाहतोय. यावेळेचा चेंडूचा चांगला फटका केलाय. समोर क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवतोय. एक धाव मैदान येताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 39 रन लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 39 धावा. 6व्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. सुरुवात दोन्ही टीमनं आपण पाहिलं तर चांगली केली आहे. कालच आपण पाहिलं तर स्वामी विवेकानंदांची जयंती होती आणि स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते ना त्या गोष्टीचा शेवट देखील चांगला होतो. सुरुवात कमालीची आहे दोन्ही टीमने केलेली आहे. इथे देखील आपण पाहिलं तर अंपायर कळवतात वाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव ते मात्र मैदानात येते. 2 गडी बाद 40. षटक क्रमांक 6 आपण पाहतोय. यानंतरची देखील एक ताकदवान मॅच आपण पाहणार आहोत. प्रतिस्पर्धी आज प्रचंड ताकदवान आहेत. आजच्या 4ही टीम आपण पाहिलं तर बलाढ्य आहेत. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळणारे 16च्या 16 टीम बॅलन्स आहेत, ताकदवान आहेत, बलाढ्य आहेत आणि त्या इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. यावेळीचा चेंडू होता, बिग हिट केला स्क्वेअर लेगला आणि तिथे आपण पाहिलं तर टिपलाच होईल, विकेट होईल पतन. बॅटर आपण पाहिलं तर विशाल इथे मैदानाती झेलबाद. Jazz in the mix. धन्यवाद डीसी. आपण पाहतोय न्यू बॅटर नवीन फलंदाज स्वप्नील पारदी आता बॅटिंग साठी आपण पाहतोय. श्रीते स्पोर्ट्स अकॅडमीचा संघ आपण पाहतोय. सचिन शेठ तापकीर यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. तर एका बाजूला मेजर समाधानची गेजगे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. डीपीएस या टीमला देखील इथे आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय, फटका फसलाय, चेल टिपलाय, आणखीन एक विकेट चोल पतन. बॅटर स्वप्नील पारदी 0वरती बाद. आलाय का बघा बरं, आलाय वाटते मला, मी तिथूनच घेतो. संतोष टोकणे नवीन बॅट्समन का? 6वी चालू आहे.
40 धावपल होत आहे. 4 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात. षटक क्रमांक 6 आपण पाहिलं तर सुरुवात 4 चेंडू इथे आतापर्यंत केले गेलेत रोहित मनवरनं. काही कमालीची गोलंदाजी आतापर्यंत रोहितने केली. रोहितचं कौतुक यासाठी केलं जाईल 4 फलंदाज बाद झालेत आणि 4ही फलंदाजांना बाद करणारा गोलंदाज रोहित मनवर तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेत तो फायपर खोलेल का ते देखील आपण पाहणार आहोत. पहिल्याच मॅच मध्ये तो 5 विकेट मिळेल का. राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी संघाचे 40+ अष्टपैलू खेळाडू किशोरभाऊ चव्हाण यांचे देखील शुभागमनाचे मनपूर्वक स्वागत आहे. पोलार्ड देखील उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून स्वागत आहे. बेचाळीस धावपल होता. 4 विकेट गमावल्यात. 6व्या क्रमांकाचे षटक सुरू आहे. 1 चेंडू तो देखील आपण पाहिलं तर बाकी आहे. 42 रन बॅटिंग करणारी टीम आपण पाहिली ती थोडीशी अडकळत सुरुवात ती नक्कीच आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता. मोठा फटका. चेंडू मात्र चाल सीमा पार. जबरदस्त तडाखा. महाराष्ट्र पोलिसांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी संतोष कोकणे साहेबांच्या बॅट मधून येतोय. छेरन षटकार. इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहे. त्यामुळे पुढील दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी संपर्क करा. फॉर्मॅलिटी ज्या काय त्या आपण पूर्ण करा आणि त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस तो मात्र करणार आहोत. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. इथे आपण पाहिलं तर बॅटिंग पॉवर प्ले तो मात्र मैदानात घेतला गेलाय. षटक क्रमांक 7 आपण पाहिलं तर सुरू होतोय. 8-8 षटकांचे सामने आपण पाहतोय. 8-8 ओव्हरची प्रत्येक मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. वचीरबाईंचे देखील अधिकारी शुभागमन होते. वचीरजी शेख इथे आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती केलं होतं की आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. 48 धावपल होत आहेत. 4 विकेट गमावल्यात आणि 7व्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू होते. बॅटिंग पॉवर प्ले. पहिला चेंडू बॅटिंग पॉवर प्लेचा भिरकावलाय सीमा पार. चेंडू मात्र चाल छेरन षटकार. मोठं आक्रमण देखील आपण पाहिलं तर केला तर रवी गौरे त्यांच्या बॅट मधून आपण पाहिलं तर षटकार चौकार आपण पाहतोय. संतोष कोकणे साहेब देखील आक्रमण करताना पाहायला मिळतात. म्हणजे सुरुवातीच्या काही षटकात धावा कमी आल्या, विकेट गमावला गेला, डॉट बॉल आपण पाहिलाय. डीपीएस टीमनं मॅच वरती मजबूत पकड निर्माण केली. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी गोलंदाजांची वेळ तर कधी फलंदाजांची वेळ आणि तीच इथे आपण पाहतो मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा संकेत कातोरेचा चेंडू होता. बॅटच्या अतिल काढा चेंडू मात्र केला डीप स्कोर लेगला. 1 धाव पळून पूर्ण. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते आणि धावपल कोती बनवले जातात. 55 धावा 4 गडी बाद. 7व्या क्रमांकाचे षटक आपण पाहिले तर सुरू आहे. 8 षटकांची मॅच आहे. 8-8 ओव्हरचे सामने आपण पाहतोय. रवी गोहिरत आणि एका बाजूला आपण पाहिलं तर संतोष कोकणे साहेब बॅटिंग करतायत. फुल टच चेंडू होता. बॅटची कडागे चेंडू आपण पाहिलं तर एल शॉट बॅकवर्ड पॉइंट डीप थर्ड मॅन मध्ये अडवलं चालेल. चेंडू तोपर्यंत 1 सिंगल 1 धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोती बनवले जातात. 56 रन 56 धावा 4 गडी बाद. 7वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फक्त 3च खेळाडू आपण बाउंड्री लाईनवरती पाहू शकाल. ओव्हरपी चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळला. मिड ऑफला फटका चांगला. क्षेत्ररक्षण सुरेख. बॅकअप थोडस दूरवरती आहे. तोपर्यंत धावा पळून पूर्ण केला जातात. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती बनवल्या जातात. 58 धावा त्या मात्र धावपल कोती आहेत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. दुसरं पर्व या स्पर्धेचं देखील आपण पाहिलं तर संपन्न होताना पाहायला मिळते. एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण सातत्यानं पाहतोय. गेली 2 वर्षे ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. ही संकल्पना आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता. प्रचंड वेगाने टाकलाय. टप्पा पडल्यानंतर विकेट किपर संगणक राहुल सईदच्या हातात एक डॉट बॉल आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येतोय. चांगलं कमबॅक.
वेलकम बॅक, गुड कम बॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी देखील आपण पाहतोय. सकाळच्या सत्रात आपण पाहू शकाल ग्रीन ग्रास मैदान आहे, टर्फ विकेट आहे, RSP मोचे ग्राउंड मॅगझिन चौक भोसरीच्या मैदानावरती ही क्रिकेटची स्पर्धा देखील आपण पाहिलं तर संपन्न होते. समोर चेंडू केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आणि तोपर्यंत धावा तर मात्र पळून पूर्ण केल्या जातात. तिथे आपण पाहिलं तर दिलेला जो वेळ होता त्यामुळे अधिक वेळ घेतल्यामुळे 2 धावांची पॅनल्टी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला असेल याची देखील संघनायकांनी नोंद घ्यावी. आपण सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक मॅच मध्ये 40 मिनिटांचा कालावधी आपण दिलेला आहे. 35 मिनिटांमध्ये 7 षटकं होणं बंधनकारक आहे. 59 धावा धावपलकोते आपण पाहिलं तर बनवलं गेल्यात. पॅनल्टीच्या धावा आपण एक इनिंग एक डाव संपल्यानंतर ऍड करणार आहोत. याची देखील दोन्ही टीमच्या कॅप्टनांनी संघनायकांनी नोंद घ्यावी. इथे देखील आपण पाहतो चांगला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे जातोय. तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येते, एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहतोय. दोन्ही कॅप्टन आणि सगळे संघनायक कमिटीने निर्णय कळवलाय मॅच टाय झाली तर कंपल्सरी चेसिंग आहे. वेळेअभावी आपण सुपर ओव्हर ठेवलेली नाही कारण का प्रत्येक मॅच 8-8 ओव्हरची आपण खेळवतोय. यावेळेच्या चेंडूचा तो देखील आपण पाहिलं तर खेळला टी पॉइंटला चेंडू आणि तोपर्यंत धावा येतात. 16च्या 16 टीमच्या कॅप्टन आणि संघ मालकांना विनंती आहे सामना जर टाय झाला मॅच जर बरोबरी सुटली कंपल्सरी चेसिंग या नियमानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला तिथे मात्र विजय घोषित केले जाईल. याची देखील प्रत्येक टीमचे कॅप्टन आणि संघ मालकांनी नोंद घ्यावी. इथे देखील आपण पाहिलं तर स्विचिटचा प्रयत्न होता रवी गोयरतकडनं आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. वेलकम बॅक, गुड कम बॅक, चांगली गोलंदाजी आपण राहुल सईदकडनं पाहतोय. 3 चेंडू टाकले, 2 धावा खर्च करतोय. टीमची असंख्य 4 गडी बाद 61 धावा, 61 रन, लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात. 61 धावा धावपलकोतात. चांगलं कमबॅक राहुल सईद आणि टीम करते. विचार समाधानची गेजगे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी टीम श्रीते स्पोर्ट्स अकॅडमी सचिन शेठ तापकीर यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. चेंडू मात्र केला टिप लॉंग ऑफ, क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपतोय झेल, विकेट झेल पतन आणि बॅटर इथे मात्र बाद. शेवटचे 2 चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत. 61 धावा धावपलकोतात. 5 विकेट इथे आतापर्यंत गमावल्या गेल्यात. श्रीते स्पोर्ट्स अकॅडमीचा संघ आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय DPS चे कॅप्टन राहुल सईद आणि टीमने घेतला आणि त्यानंतर टीम मात्र करते कमाल. परंतु एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केलाय. या 2 चेंडूत जर 1-2 मोठे फटके आले तर चांगली धावसंख्या मात्र उभी केली जाऊ शकते. 1-2 डॉट बॉल आले, एखादी विकेट आली तर इथे मैदान ती ट्विस्ट ती देखील निर्माण होताना पाहायला मिळेल. राजू रास्कर आले बॅटिंगला. इथे आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा भरकटतोय, लाईन लेंथ खराब, पंच कळवतायत व्हाईट बॉल, एक खराब चेंडू होतोय. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहतोय. धावपलकोता आणि स्कोर कार्ड ती धावा 62 रन, 5 गडी बाद 62 धावा. शेवटचे 2 चेंडू इथे मात्र बाकी आहेत. राहुल सईदला आपण पाहतो गोलंदाजी करताना. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील मात्र केला. राजू रास्कर
इथे मात्र खेळतोय जबरदस्त तडाखा, चेरन षटकार. Jazz in the mix. ओल्ड इज गोल्ड. राजू रासकर करतात आक्रमण, टोकलाय षटकार. टीमची संख्या 68. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल सईद टू राजू रासकर. रिव्हरचा प्रयत्न होता, स्विचिटचा प्रयत्न होता आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येईल. फलंदाज पात. सुरेश धन्यवाद डीजे. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलेला आहे. दोन्ही कॅप्टन थोडं लक्ष द्या. आता बॅटिंग करणाऱ्या टीमने बनवल्यात 68 धावा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला 2 धावांची पॅनल्टी आहे. त्यामुळे बॅटिंग करणारी टीम कॅप्टन राजेश पवार तुमच्या टीम मध्ये ऍड केल्यातील 2 धावा बनवल्यात 70 आणि प्रतिस्पर्धी टीमला टार्गेट असेल 48 चेंडू 71 धावा. कॅप्टन पॅनल्टी ऍड केलेली आहे, याची दोन्ही कॅप्टननी नोंद घ्यावी. 70 बनवल्या गेल्यात, 71 धावांचे टार्गेट देखील आपण पाहिलं तर ठेवलेलं आहे. त्यामुळे वेळ फार महत्वाचा आहे. वेळेचे आपण पाहिलं तर बंधन या संपूर्ण स्पर्धेत फार महत्वाचे आहे. सगळे सामने आपण वेळेत खेळणार आहोत आणि पंच तिथे आतमध्ये तुम्हाला टायमिंग सांगणार आहे. ज्यावेळेस पहिला चेंडू पडेल आणि 35 मिनिटात जर 7 ओव्हर कंप्लीट झाला नाही तर 2 धावांची पॅनल्टी आहे. आपण क्षेत्ररक्षण आतमध्ये घेणार नाही, कारण का त्या प्रकारच्या पॅनल्टीनं कोणत्याही संघाला कशाच प्रकारचं नुकसान पाहायला मिळत नाही. त्यामुळे कमिटीने घेतला योग्य निर्णय. जी टीम अधिकचा वेळ घेणार आहे तिला 2 धावांच्या पॅनल्टीला तिथे मात्र सामोरं जावं लागणार आहे. पुढील मॅचचा टॉस आपण करतो. दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. लगेचच आपण आता नाणेफेकीचा कौल इथे संपन्न करतोय. टॉस करण्यासाठी अनिल माळी सर, त्याचबरोबर महेश जाधव सर, सुमित सोनोने सर आणि किशोरजी चव्हाण सर या मान्यवरांना विनंती करेल की आपण टॉस साठी या. आपण तिथे टॉस संपन्न करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. दोन्ही कॅप्टन लक्ष द्या. 67 बनवल्या होत्या, 2 धावा ऍड केल्यात, 69 झाल्यात. 70 धावांचे टार्गेट आहे.
इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. अधिकचा वेळ न घेता लगेच आपण टॉस करतोय. आदरणीय अनिल माळी सर, महेशजी जाधव सर, सुमित सोनवणे सर आणि किशोर चव्हाण सर या चारही मान्यवरांना विनंती करेल की आपण टॉस साठी या. चला पटपट चला. बॅटिंग करणारी टीमचे बॅटर आलेले आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. टॉस आपण लगेच करतोय. टॉस हा इनिंग ब्रेक मध्येच होणार आहे, त्यामुळे विनंती केली जाते की कॅप्टन टॉस साठी या. कॅप्टन आले तिकडे संगणक उपस्थित होत आहेत संदेश गाजरे सर, तर कॅप्टन शेरू लोहार सर विनंती आपण पटकन या. लगेच आपण इथे टॉस करतोय. कॅप्टन पटकन या. टॉस या ठिकाणी केला जातोय. संगनायका बघून घ्या परत. बॅट आणि बॉल टॉस या ठिकाणी आपण करतोय. मान्यवरांच्या शुभास्ते यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. नितीन अल्लाट सर यांच्या मालकीचा संघ मातोश्री 11 आणि मंगलमूर्ती इन्फ्रा राजेश शेठ आडवळे आणि गणेश शेठ आडवळे यांच्या मालकीचे टीमचे कॅप्टन आहेत. बॅट कॉल बॅट. टॉस जिंकलाय प्रथमतः वजीर शेख यांनी टॉस जिंकलाय. कॅप्टन प्रथमतः काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथमतः या स्पर्धेतील पहिली मॅच खेळताय. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि काय सांगाल पहिली मॅच खेळताय? पहिली मॅच खेळतोय आणि थोडंसं वातावरण जर पाहिलं तर सकाळी थोडंसं दमट वातावरण आहे. थोडंसं आम्हाला ॲडव्हान्टेज असेल की थोडंसं ऊन आलं तर त्याकरता आम्ही क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. कमीत कमी 70-72 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. वजीरभाई शेवटचा एकच प्रश्न. पिंपरी चिंचवड मध्ये अनेक स्पर्धा होतात, परंतु पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग ही संकल्पना याबद्दल काय सांगाल? प्रथमतः कैलास भाऊ असतील त्याचबरोबर संदीप भाऊ असतील यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की पिंपरी चिंचवडच्या लोकल खेळाडूपासून टॉप प्लेअरच्या लोकांपर्यंत एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी उभा करून दिला आहे. येणाऱ्या काळात त्यांनी अशा स्पर्धांचं आयोजन करत राहावं असं मनापासून इच्छा व्यक्त. थँक्यू. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट. संदेश गाजरे सर आपल्या समोर टॉस पराभूत आहेत. प्रथमतः बॅटिंग करायची किती धावांचं टार्गेट असेल काय सांगाल? नक्कीच 8 षटकांचा सामना आहे आणि आम्ही 80 ते 85 धावापर्यंत नक्कीच जाण्याचा प्रयत्न करू आणि समोरचा संघ पाहता 80-85 धावा प्रथम बॅटिंग करत असणं पुरेसं आहे. आज या स्पर्धेत आपण पाहिलं तर राजेश आडवळे गणेश आडवळे यांनी संघ मालकीत घेत PCPL मध्ये आपण पाहिलं तर संघ इथे आपण पाहिलं तर दाखल केलाय. जबाबदारी खांद्यावरती आहे. या स्पर्धेबद्दल आणि संघ मालकांबद्दल काय सांगाल? नक्कीच पिंपरी चिंचवड असेल किंवा महाराष्ट्रभर असेल सातत्यानं मंगलमूर्ती इन्फ्रा ही टीम आपल्याला पाहायला मिळते. यंग खेळाडूंना व्यासपीठ देण्याचं काम नेहमीच गणेश शेठ आणि राजेश शेठने केलेलं आहे. PCPL मध्ये देखील मंगलमूर्ती इन्फ्रा संघ आहे आणि बरेचसे तरुण खेळाडू आमच्या टीममध्ये आहेत. एक यंगस्टर टीम घेऊन मैदानाच्या आतमध्ये आम्ही नक्कीच जाणार आहोत. अनुभव आहे, लोकल लेवलचा अनुभव आहे आणि या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती चांगला खेळ खेळायचा प्रयत्न करू. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट. दोन्ही कॅप्टन वजीरभाई आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांच्या शुभास्ते आपण प्रथमतः या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आज आपण पाहिलं तर जे समालोचक या ठिकाणी समालोचन करणार आहेत पिंपरी चिंचवड टेनिस बॉल असोसिएशनच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय कैलासभाऊ लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये अनिलजी माळी सर, वजीर शेख सर आणि किशोर चव्हाण सर, त्याचबरोबर सगळ्या मान्यवरांच्या शुभास्ते आपण सुमित सोनवणे सरांचा विशेष सन्मान, एक सन्मान चिन्ह आणि एक आकर्षक टी-शर्ट तो देखील देऊन आपण इथे मात्र सन्मानित करतोय. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात आपण पाहिलं तर समालोचन करणारे समालोचक आदरणीय सुमितजी सोनवणे सर यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी आपण पाहिलं तर संपन्न करतोय. मॅच सुरू होते. सामन्याला देखील आपण पाहिलं तर सुरुवात झाली. पुन्हा एकदा आपण
दुसऱ्या इनिंग आणि दुसऱ्या डावाचं धावतं समालोचन ऐकणार आहात आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ऐकूयात पहिल्या मॅचच्या दुसऱ्या डावाचं समालोचन. यानंतर पुन्हा एकदा आदरणीय सुमित सोनोने सर यानंतर आपल्याला ऐकायला मिळतील. थँक्यू. गो टू कॉमेंट्री बॉक्स सुमित सोनोने सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. ज्यांच्या कुशीनंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या वारसदाराने हे स्वप्न सत्तेमध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती झेललं पेललं ते राजा शंभू छत्रपती, जगद्गुरु जगवंदनीय संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज, या देशासाठी या भारतीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी प्राणाची आहुती दिली अशा सर्व महापुरुषांना प्रथमतः मानाचं वंदन. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वाचा आज शुभारंभ झालाय. आज या स्पर्धेचा असणारा पहिला दिवस. या पहिल्या दिवसामध्ये उपस्थित असणारे सर्व संघांचे खेळाडू, संघनायक, संघ मालक, तुमचं सर्वात पहिलं तर पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय कैलासभाऊ लांडगे, उपाध्यक्ष संदीपभाऊ नाणेकर आणि त्यांची संपूर्ण कमिटी. त्याचबरोबर या स्पर्धेला आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर करतोय. ड्रीम लाईव्ह इव्हेंट च्या असणारे संपूर्ण ऑफिशियल्स, त्याचबरोबर या स्पर्धेचे असणारे पंच कुणालजी निकालचे सर, विनोद जाधव सर आणि सागर बोध सर. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांच्याही वतीने मी मावळ भूषण सुमित सोनवणे आपल्या सर्वांचं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो, आदरपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या पहिल्या सामन्याकडे. चालू असणारी मॅच आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत. DPSCC राहुल भाऊ सईद यांच्या मालकीचा असणारा संघ माफ करा, DPSCC हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला स्त्रीतेज 11 या दोन संघांमध्ये आपण पाहतोय सामना सुरू झालेला आहे. 5 धावा स्कोर कार्ड वरती 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. एक फलंदाज देखील बाद आहेत. यावेळेस लॉफ्ट केलं बॉलला लॉंग ऑफ मध्ये आणि राजेश पवार आहे चेंडूच्या खाली. इथे विकेटचं होईल पतन. इथे आपण पाहतोय 70 झालेले आहेत, 71 बनवायचे आहेत आणि मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे 5 धावा स्कोर कार्ड वरती सुशांत खोट आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं तर राज ढेरे ही जोडी आहे. तर अनिकेत कानेकर हा खेळाडू आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये असणार आहे. पहिली विकेट त्यांना आपल्याला बघायला मिळाली. यावेळेस आपण पाहिलं तर लोअर फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केला गेला. चेंडू डीप मिड विकेटला फरार. धाबा मिळतील 4 चौकार.
थँक्यू. यावेळी देखील फुलर लेनचा चेंडू एकदा आपण पाहिलं तर मुख्यच्या क्षणी बॅट देखील त्या ठिकाणी थांबवली गेली, कारण थोडेसे कन्फ्यूज झाले मी म्हणेल फलंदाज. गोलंदाजाचा इथे चौकारानंतर गुड कमबॅक आपण पाहिलं. विनोदजी जाधव आणि कुणालजी निकाळजे त्याचबरोबर सागरजी बोध यांची पंचांची भूमिका आपण पाहतोय. ओके, सामन्याकडे जायचं आपल्याला मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आपण इथे जर आपण बघणार आहोत लो फुल टॉस यावेळेस मिड ऑफला बीट करत लॉंग ऑफ मध्ये चेंडू आपण बघतोय चाललाय ट्रॅव्हल होत. चांगलं कव्हर आपण पाहतोय मैदानामध्ये केलंय. सिंगल तरी इथे आली. दुसऱ्या धाब्याचा देखील इथे प्रयत्न झालेला आहे. 2 धाबा इथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत आणि या 2 धाब्याने स्कोर कार्ड आपण बघतोय 11 धाबा ज्या स्कोर कार्ड वरती इथे असणार आहेत. आज आपण पाहतोय स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व दुसरे एक यशस्वी स्पर्धा म्हणून आणि विशेष आपण पाहिलं गेलं तर पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन सन्माननीय कैलासभाऊ लांडगे यांनी ज्या प्रकारचा पुढाकार खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड साठी जो घेतलेला आहे, एक नवसंजीवनी देण्याचं काम मात्र या क्रिकेटला केलेलं आहे. स्विच हिट केला बॉलला तिथे बघायचंय मात्र थर्ड मॅनच्या काढूला बीट करत चेंडू चाललाय डीप थर्ड मॅन मध्ये. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगला सलामी ठोकलाय. खणखणीत चौकार आलाय. थँक्यू. आणि खऱ्या अर्थानं नक्कीच युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे एक व्यक्तिमत्व आणि युवकांचा एक सपोर्ट सिस्टम म्हणून आम्ही यांच्याकडे बघतो. बिनविरोध नगरसेवक सन्माननीय रविभाऊ लांडगे यांचं फार मोठं योगदान खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी असतं आणि विशेष आपण पाहिलं गेलं तर तरुणांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे असतात. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल ते मैदानाच्या मध्ये दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं गेलं तर अविरतपणे ज्यांनी मेहनत घेतली ते सन्माननीय राहुल शेठ लांडगे यांचं देखील खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद आहे. आज कुठेतरी आपण बघितलं गेलं तर पूर्वीचं पिंपरी चिंचवड क्रिकेट आम्ही पाहिलं ना तर कुठेतरी खुल्या गटामध्ये पिंपरीचं क्रिकेट बघितलं जायचं. त्यानंतर आम्ही बघायचो बरेचसे नवीन चेहरे पिंपरीमधून पुढे येत नव्हते. एखादा संघ कुठेतरी ताकदवर बनायचा आणि इतर संघटनांना मात्र त्याची ताकदीचा सामना करावा लागायचा. परंतु अध्यक्ष कैलासभाऊ लांडगे यांनी ज्या प्रकारचा पुढाकार घेतलाय, ज्या प्रकारची मेहनत घेतली, ज्या प्रकारचा आपण पाहिलं तर खेळाडूंना एकत्रित करण्याचं त्यांनी काम केलं, सर्व संघांना विचारात घेतलं आणि आज या पुणे जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन हे नाव मात्र मोठ्या आदराने घेतलं जातं. मॅचकडे जाऊयात. बॉलिंग ट्रॅकवर आपण इथे बघतोय राजेश पवार. पहिलाच बॉल स्विच हिट केलाय. बैठक आहे, पडले झोपलेत परंतु चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. थँक्यू. इथे जर आपण पाहिले गेले तर चौकार येताना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. स्ट्राईक ऑन मैदानामध्ये बघता येईल. राज काय बॅटिंग करतोय राज. इथे स्विच स्ट्रोक दाखवलेत राजेश पवार. राईट मोर द विकेट. हा ट्रॅकर बॉल हुक केला. बॉलला शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून आपण पाहतोय. चेंडू मात्र तिथे सजवला, खेळला. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल आणि या 2 धावेने धावफलक देखील पुढे सरकणार आहे. राज मात्र थोडासा गेअर इथे चेंज करतोय. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आज आपल्या सोबत व्हाईस ऑफ पिंपरी चिंचवड म्हणून मात्र ज्यांना संबोधलं जातं अतिजी नरवाल, त्याचबरोबर खेड तालुक्याचे गोड आवाज ज्यांचा तुम्ही ऐकला उत्तम सावंत. आज स्वतः अनिल माळी सर मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मात्र खेळलेला स्ट्रोक होता. मिड विकेटच्या दिशेने डीप मिड विकेट मध्ये खेळाडू तिथे तैनात आहे. 1 धाव इथे आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने आपण बघतोय स्कोर कार्ड वरती 22 धावा आहेत. एका बाजूला आपण मैदानामध्ये बघितलं तर सुशांत आहे, दुसऱ्या बाजूला राज आहे. समीकरण 33 चेंडू 49 बनवायचे आहेत. राजेश पवार याही खेळाडूचं आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट पटलावरती एक झळाळत असणारं नाव आहे. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे. थोडासा चेंडू
वळण घेणार आपल्याला बघायला मिळाला आणि तोपर्यंत इथे मैदानाच्या मध्ये एक धावी ते येताना आपल्याला बघायला मिळाली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री लाईन्स आपण इथे बघतोय. हिरवळ असं एक क्रीडांगण आणि विशेष आपण पाहिलं तर एक पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या माध्यमातून जर आपण पाहिलं एक वेगळा दर्जा सतत मोठमोठा मात्र होताना आपण बघतोय. मोठा स्ट्रोक यावेळेस बघायचंय. लॉंग बॉक्सचा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ओ तिथे जेल सुटला. असं म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच. आणि ते झेल तुमच्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारे असतात आणि तुम्ही अशा प्रकारचे झेल जर सोडत असाल तर निश्चितप्रमाणे तिथे गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा कमकुवत होणार आहे, कमजोर होणार आहे. परंतु राजेश पवारला माहिती आहे प्रचंड मोठं ताकदीचं क्रिकेट मात्र खेळून खेळलेलं आहे. कमबॅक करता येतं आणि कमबॅक हे कुठूनही करता येतं. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अगदी समोरून मात्र चेंडूने थोडासा वळण तिथे घेतलं. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपलं जाणार आहे. ते तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण इथे बघतोय धावलगावरती धावा ज्या आहेत त्या 25 धावा. डीपीएस क्रिकेट क्लब या संघाची धावसंख्या आपण बघतोय इथे 25 धावा. 2 फलंदाज बाद आहेत. समीकरणाकडे घेऊन जाणार आहे. 30 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय 46 धावा अजूनही जिंकण्यासाठी जे बनवायचे. मला वाटतं आणि सर आपण या सीझन मध्ये बघितलं आणि ते बॅटिंग पॉवर प्ले की बऱ्याच वेळा आपण काय होतं की वेळ जर संपल्यानंतर एक सबस्टिट्यूट एक अतिरिक्त 30 सर्कलचा जो बाहेर खेळाडू आहे त्या खेळाडूला 30 सर्कल मध्ये घेऊन तुम्हाला गोलंदाजी करावी लागते शेवटच्या षटकांमध्ये. परंतु कैलास भाऊने चांगला निर्णय घेतला की या सीझन मध्ये त्याचे बरेचसे फिल्डिंग टीमला मात्र त्याचा तोटा होतो. परंतु कैलास भाऊने सांगितलं की तसं आपल्याला काही गरज नाही. वेळ संपला ना तर तुम्ही 2 रनची पॅनल्टी घ्या. कारण आपल्याला 8 षटकाचे मॅचेस आपल्याला पूर्ण करायचे. सर्वात महत्वाचा निर्णय हा आहे. अलीकडच्या काळाचं क्रिकेट आम्ही बघतो की फार गतिमान क्रिकेट जरूर झालंय परंतु हे गतिमान क्रिकेट होत असताना कुठंतरी एक चांगलं क्रिकेट आणि चांगल्या मैदानामध्ये चांगली स्पर्धा असेल तर मोठं क्रिकेट खेळायला पाहिजे. त्यासाठी 8 तास आपण इथे बघतोय कैलासभाऊ लांडगे यांचा. मॅच कडे जाऊयात आपण. 25 धावा स्कोर कार्ड वरती विजय खडके बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणार आहेत. पॉवर प्लेचे षटक घेऊन आलेत आणि विजय खडके देखील आपण पाहिलेलं तर सातत्याने महाराष्ट्रभर मात्र आपल्या खेळाच्या आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती याही खेळाडूने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. स्ट्राईक ऑन मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहे सुशांत. यावेळेस 8व्या बॅटने स्ट्रोक मात्र खेळला लॉंग ऑनला राजेश पवार आहे. अगदी रमत गमत मात्र तो चेंडूपर्यंत पोहोचला आणि तोपर्यंत इथे मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल आहे. एक धाव देखील तितकीच महत्वाची असते. असं म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे बूंद बूंद से बनता है सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. एका एका धावेने यशाचा डोंगर उभा करता येतो. एका एका छोट्याशा दगडाने देखील आपण पर्वत उभं करू शकतो. विजय खडके तयार. डावकुऱ्या त्यांना मारा करतायत. ओहो यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न होता. कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क तिथे आपल्याला बघायला मिळाला नाही. फुटवर्क नव्हतं राजचं खऱ्या अर्थाने या स्ट्रोक मध्ये. असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क हे फार महत्वाचं आहे. तो फुटवर्क आपल्याला बघायला मिळाला नाही. आणि विजय खडकेला माहिती आहे की आपल्याला धावसंख्या इथे आपण कमी उभी केली सकाळच्या सत्रात पहिल्या मॅच मध्ये आणि कमी धावसंख्येमध्ये आम्हाला फाईट करायची आहे. विजय खडके पुन्हा तयार असतील. डावकुरे हाताने स्ट्राईक ऑन राज. यावेळेस पुन्हा अगदी हलक्यात आपण पाहतो खेळून काढलाय शॉट पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा. राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी आणि त्यांचे संपूर्ण मेंबर्स यांनी खऱ्या अर्थानं फार मोठी मेहनत या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ते घेत असतात. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याचा बघायचं विजय. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह अमनजी भट आणि त्यांची टीम एक चांगल्या प्रकारचं काम आपण पाहतोय मैदानामध्ये करताना. आपण त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय. हा चेंडू वाईड आहे. अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे होता सुशांतचा परंतु त्याला फॉलो करत आपण पाहतो टाकलेला चेंडू विजय खडकेने. व्हाईट बॉल इथे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला जो बघायला मिळाला. आणि इथे जर आपण पाहिले तर या स्पर्धेमध्ये देखील महाराष्ट्रातील नामवंत आणि पुण्यातील दिग्गज समालोचक
देखील आपली हजेरी लावताना आपण बघणार आहोत. त्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. मॅच कडे जायचंय पुन्हा एकदा. आणि ट्रॅकवरती आपण इथे बघतोय विजय खडके, स्ट्रायकर सुशांत. यावेळेस स्वीप करायचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडीशी दिशा तिथे बदलली. मला वाटतं विकेटचा थोडासा जर आपण अभ्यास केला तर मला वाटतं विकेटवरती थोडंसं हलकंसं ग्रास आहे आणि सकाळचं सत्र त्यामुळे कुठेतरी गोलंदाजांना मदत इथे मात्र मिळणार आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो आणि सर की एखादी मातीची खेळपट्टी असेल तर पाटा विकेट जर असल्यानंतर फलंदाजांना कुठेतरी ती ऍडव्हान्टेज राहतं. पुढचं आता बघायचं आहे. इथे गोलंदाजाचा आणि फलंदाजाचा दोघांचाही कस लागणार आहे. लोअर फुल टॉस होता. यावेळेस बॅटची आपण बघितलं गेलं तर प्रॉपर मिडल चेंडू इथे होऊ शकला नाहीये. शॉर्ट विकेट मध्ये आलेली एक सिंगल आहे आणि एका धावेच्या मदतीने धापलक देखील पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 29 धावा, 29 रन, 25 चेंडू जो शिल्लक आहेत, 42 धावा अजून मात्र बनवायच्या आहेत. मॅच लांबवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय खऱ्या अर्थानं इथे स्थिती 11 हा संघ इथे करतोय. प्रत्येक मॅचला आपण पाहिलं गेलं तर तुम्हाला आपली प्लेइंग 11 देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत. कॅप्टन वरती देखील फार मोठी जबाबदारी. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी तिथे मैदानात बघायचं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 29 धावा, 24 चेंडू, 42 अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत. प्रथम क्रमांकासाठी आपण इथे बघतोय 71,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 51,000, तृतीय क्रमांकासाठी 31,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 31,000. हे 4ही क्रमांक खऱ्या अर्थाने आपल्याला ज्यांनी सौजन्य केलेत. या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि युवकांचे सपोर्ट सिस्टम युवा हृदय सम्राट माननीय श्रीमान बिनविरोध नगरसेवक रवी भाऊ लांडगे यांच्या वतीने मात्र 4ही प्राइज आपल्याला सौजन्य केलेले आहेत. त्याचबरोबर अंतिम बक्षीस पात्र फेरीमध्ये 4ही संघ जे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहेत त्यांच्यासाठी भव्य चषक ज्यांनी आपल्याला सौजन्य केले. स्वर्गीय गजानन भाऊ वेणूजी लांडगे यांच्या स्मरणार्थ स्वप्नील भाऊ लांडगे सिने अभिनेते. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ज्यांनी आपल्याला हा किताब सौजन्य केलेला आहे. एक स्पोर्ट्स सायकल आहे आणि त्याचबरोबर एक भव्य ट्रॉफी जी असणार आहे. स्वर्गीय गजानन भाऊ वेणूजी लांडगे यांच्या स्मरणार्थ स्वप्नील भाऊ लांडगे यांच्या वतीने भव्य ट्रॉफी. त्याचबरोबर विनायक दादा चव्हाण युवा नेते यांच्याकडून एक स्पोर्ट्स सायकल. त्याचबरोबर नफरतलाल शेठ दोशी श्रीपाद ज्वेलर्स भोसरी यांच्या वतीने अष्टविनायक दर्शन चांदीची फ्रेम. एक आकर्षक आपण पाहिलं सिरीज जरूर आपण या स्पर्धेमध्ये बघणार आहोत. सर्वांच्या नजरा असणार आहेत खरं या स्पर्धेवरती, कारण ही स्पर्धा गाजवणार कोण. मॅच कडे जाऊयात. 4 षटकं आपण पाहतो इथे मैदानामध्ये संपलेली आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 29, 24 चेंडू, 42 आतूनही मात्र बनवायचे आहेत. 24 चेंडू, 42. वेळ आपण बघितलं तर वेळेचं बंधन आहे आणि अतिशय दक्ष पंच आपण या स्पर्धेमध्ये जरूर बघणार आहोत. मुख्य पंच जर आपण पाहिलं विनोद जाधव सर, दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग मध्ये कुणाल निकाळजी सर. मॅच कडे जाऊया पुन्हा एकदा. यावेळेस ऑन साइडला बघायचं आहे, गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील. 2 धावा तिथे मैदानामध्ये घेतल्या जातील. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर खऱ्या अर्थाने आपल्या गोलंदाजीने दबदबा निर्माण करणारा स्वतःची ओळख बनवणारा पुण्यातील एक स्टार गोलंदाज आणि विशेष एक चांगले पंच म्हणून आम्ही ज्यांना पुण्यामध्ये बघतो. यावेळेस 6 चेंडू आपण बघतोय इथे बॅटची एज, बॅटला ब्रश करत विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू मात्र विसावलाय. Jazz in the mix. विशेष आपण पाहिलं गेलं तर पिंपरी चिंचवड मधूनच मात्र आपल्या कारकिर्दीला केलेली सुरुवात. पुण्याचं क्रिकेट, पिंपरीचं क्रिकेट आणि महाराष्ट्राचं क्रिकेट
ज्यांनी आपल्या गोलंदाजीने गाजवलं आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आणि तिथे जर आपण पाहिलं गेलं तर मावळचं क्रिकेटवरती देखील ते सतत आपली हुकूमत गाजवतात. अनेक स्पर्धेमध्ये आपण त्यांना पंच म्हणून अनेक स्पर्धेमध्ये देखील बघितलेलं आहे. सलमान शेख सर, सलमान सरांच्या वतीने स्पेशल प्राइज आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये कितीही विकेट हॅट्रिक जरी आल्या त्या प्रत्येक विकेट हॅट्रिकला 200 रुपयाचं प्राइज असणार आहे. प्राइज महत्वाचं नाहीये, तिथे देणाऱ्याची वृत्ती महत्वाची आहे. कट केलेला बॉल शेखर गोडांबेसाठी प्राइज आलेला आहे. शेखर गोडांबे मॅच जर इथे संघाला जिंकून दिली ना तर पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन कमिटी मेंबर ते आदरणीय अनिलजी माळी सर यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज शेखरसाठी आहे. मॅचकडे जायचं आहे आणि तिथे मात्र आपण बघतोय शेखर गोडांबेला मात्र इथे परतावं लागते. बिग विकेट गॉन. चाय 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 एक बार जो चाय जवान तेरे नाल जवानी तेरे नाल जीने के 4 दिन बाकी है 4 दिन जीने के 4 दिन बाकी है 4 दिन चाय 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 एक बार जो चाय जवान. धन्यवाद डीजे. आणि या सीझन मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर सलमान शेख सर यांच्यावरती आता फार मोठी जबाबदारी आहे. आणि विशेष पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचा पहिला बेसिक नियम आहे, एक तुम्ही स्टार खेळाडू आहात म्हणजे सगळे स्टार एकत्र येऊन टीम बनवायची नाही. एक तुम्ही नवीन खेळाडूंना सोबत घेऊन टीम बनवायची. म्हणजे तुम्ही मोठे आहात, तुमचा अनुभव तुम्ही त्यांना शेअर केला पाहिजे, त्यांना सोबत घेऊन तुम्ही खेळलं पाहिजे. आणि त्यानंतर मात्र निश्चितपणे आज सलमान शेख सरांनी स्वतः जबाबदारी ती घेतलेली आहे. सलमान सर सर्वात पहिले तुमचं अभिनंदन, कारण सर्व नवीन खेळाडू घेऊन तुम्ही लवकरच पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये आपला संघ रजिस्टर कराल. मॅच कडे पुन्हा एकदा अगदी तुमच्या बाहेर असणारा चेंडू डॉट आलेला आहे. मॅच कडे जाऊया. मॅच देखील आपण पाहतो अतिशय महत्वाची असणार आहे. स्कोर कार्ड वरती 32 धावा आहेत. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटच्या पण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू आणि 39 धावा बनवायचे आहेत. मॅच कडे जाऊयात आपण. यानंतर विनर सामना आपण जो खेळवणार आहोत. आणि आपण टीम मीटिंग साठी वेळ अधिकचा घ्यायचा नाहीये. संघाचं कॅप्टनचं मी लक्ष वेधेल इथे. वेळ फार महत्वाचा आपल्याला. आणि सन्माननीय कैलास भाऊंनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही अधिकचा वेळ घेत असाल तर पॅनल्टी मध्ये वाढ देखील आपण करू शकतो. 2 धाब्यावरती असं आपण समजू नका की 2 धाब्यांची पॅनल्टी मिळणार आहे, काही हरकत नाही, परंतु पॅनल्टी मध्ये वाढ होऊ शकते. मॅच कडे जायचं आपल्याला. मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत 18 चेंडू आणि 39 धाबा हे समीकरण आहे. या षटकामध्ये आपण बघतो फक्त 3 धाबा इथे आपल्याला बघायला मिळाला. पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये जवळपास आपण पाहिलं गेलं तर आता 50 संघ पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये आता मात्र रजिस्टर होत आहेत. फार मोठे यश खऱ्या अर्थानं सन्माननीय कैलास भाऊ लांडगेंची संपूर्ण कमिटीने मात्र मिळवले. यावेळेस फार मोठी बॅट फिरवली. मॅच कडे जायचंय पुन्हा एकदा. बरोबर तयार. त्यावेळेस सध्या तुमच्या बाहेर असणारा चेंडू आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर पुन्हा एकदा चेंडू डॉट येताना आपल्याला जो बघायला मिळाला. मॅच कडे जायचंय आपण पुन्हा एकदा आपण बघतोय 32 धावा स्कोर कार्ड वरती. 16 चेंडू शिल्लक आहेत. 39 बनवायचे. संतोष कोकणे महाराष्ट्र पोलीस बॉलिंग ट्रॅक वरती.
हा ट्रॅकर बॉल यावेळेस उडवलाय. बॉलला क्षेत्ररक्षक बघायचंय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चुनलाय ते कव्हर करतोय. एक धाव आता मैदानामध्ये येताना बघायला मिळते. फलंदाजांची दमछाक सुरू झालेली आहे आणि मला वाटतं कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला चौकार आणि षटकार इथे खेळावे लागणार आहेत. एकेरी दुहेरी धावेने आता काम होणार नाही. मॅचकडे जायचंय. याच्याकडे पिंपरी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे कमिटी मेंबर्स अविनाश बापू लांडे साहेबांचा याच्याकडे पाहतो होते शुभागमन भाऊ. आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे, आदरपूर्वक स्वागत आहे. विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. यावेळेस कोलटाचा बॉल खोदून काढला. षटकचा कव्हरच्या डोक्यावरून खेळाडू चेंडूला इथे पाठमध्ये होत आहे. सिंगल इथे आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा तर तिथे मैदानाच्या मध्ये येत आहेत आणि या 2 धावेने संघाचा वाढता धावफलक 35 धावा. 13 चेंडूंचा आता खेळ मात्र जो शिल्लक आहे आणि या 13 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 36 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये जरूर केला आहे. बघायचं अजय आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. लेग बाईसच्या रूपाने आपण पाहतोय आलेली मैदानामध्ये सिंगल. एक धाव इथे रोखू शकली नाहीयेत. 6 षटकं संपलेली आहेत. 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 फलंदाज आतापर्यंत बाद आहेत. शेवटचे 12 चेंडू तर शिल्लक आहेत आणि 35 धावा अजूनही बनवायचे. 17.5 च्या सरासरीने आता मात्र धावा इथे बनवाव्या लागणार आहेत. खऱ्या अर्थानं राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी संघाचं मात्र आणि पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचं एक स्लोगन आहे, जान क्रिकेट शान क्रिकेट, सर्वांचा अभिमान म्हणजे क्रिकेट. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचा नुकताच शुभागमन होत आहे. या स्पर्धेचे असणारे आधारस्तंभ आधारवर असंख्य युवकांचे प्रेरणास्थान, युवा हृदय सम्राट आणि राजकारण आणि समाजकारण यांची एक उत्तम सांगड घालणारा नेता म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते सन्माननीय बिनविरोध नगरसेवक आदरणीय रविभाऊ लांडगे भाऊंच्या यशस्वी होते. शुभागमन भाऊ आपलं मी मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. मॅचकडे जायचं आपल्याला पुन्हा एकदा. थँक्यू. सामन्याकडे जायचं आपल्याला मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. यावेळेस आपण बघणार आहोत स्कोर कार्ड वरती 36 धावा आहेत. 11 चेंडू 35 अजून मात्र बनवायचे आहेत. 11 चेंडू आणि 35 हे समीकरण. विजय खडके पण ट्रॅक मध्ये आपण इथे बघतोय. यावेळेस काय चेंडू टाकलाय ब्लॉक होल मध्ये मैदानामध्ये. चेंडू बॅट येण्याच्या अगोदर चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला होता. यावेळेस वेग दाखवला विजय खडकेने. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये येतोय. या निर्धाव चेंडूने प्रेशर मात्र आता फलंदाजांचं थोडंसं वाढतंय. डीपीएस हा संघ मात्र थोडासा आता अडचणी सापडलेला आहे. कमबॅक करायचंय आणि कमबॅक करायसाठी तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. बॉलर तयार मैदानामध्ये पुन्हा एकदा विजय खडके. साडव्या बॅटने मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅट पाहतोय प्रॉपर मिडल चेंडू होऊ शकला नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला तिथे अडवला जातो आणि तोपर्यंत इथे मैदानाच्या मध्ये आलेली एक सिंगल आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत. स्कोर कार्ड वरती 37 धावा आहेत. 9 चेंडू शिल्लक आहेत. 34 धावा अजूनही आपण पाहतोय ते जिंकण्यासाठी मात्र जे बनवायचे आहेत. पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनची असणारी सपोर्ट सिस्टम म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो पाहिले गेले तर प्रत्येकाच्या मदतीला माणूस आपल्या हक्काचा म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते सन्माननीय कार्यसम्राट बिनविरोध नगरसेवक रविभाऊ लांडगे. आज भाऊंच आपण पाहिले गेले तर या स्पर्धेच्या निमित्ताने विशेष आपण पाहिले या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचे मात्र या क्षणी आगमन झालेलं आहे. मॅचकडे जायचं पुढे 37 धावा. 8 चेंडू शिल्लक. 34 धावा अजून मात्र इथे बनवायचे आहेत. आता मात्र टार्गेट थोडस वाढलं जात आहे. स्ट्राईक ऑन प्रवीण पाटील. लो फुल टॉस होता. यावेळेस प्रॉपर बॅटवर चेंडू मिडल झालेला नाहीये. मिड ऑफ मध्ये राजेश पवार आपण पाहतो तिथे मात्र चेंडूला अडवत आहे. जरूर झेल झालेला आहे परंतु हा चेंडू ते बीमर आहे की नाही मात्र तिसऱ्या पंचांची मदत टेक्नॉलॉजीचा वापर आपण इथे करणार आहोत.
विशेष आपण पाहिलं गेलं तर ज्या प्रकारचं ड्रीम स्पोर्ट लाईव्ह हा इव्हेंट आपण पाहतो खरं अगदी या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज त्यांच्या माध्यमातून केले जात आहे ते अमन भट सर विशेष तुमचं कौतुक सन्माननीय रवी लांडगेने केलं की आपलं जे काम आहे आपला जो कामाचा दर्जा आहे तो निश्चितप्रमाणे आता एक वेगळ्या उंचीवरती पोहोचलेला आहे क्वालिटी त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर वेगवेगळे फीचर्स टेक्नॉलॉजीचा वापर आपण इथे करतायत तिसऱ्या पंचाने नो बॉल आणि इथे फ्री टॉन फ्रीट आता मात्र इथे मैदानाच्या मध्ये असतील जवळ मॅच कडे पुढे येता स्ट्राईक ऑन इथे मैदानामध्ये असणार आहे तो राज बघायचा फ्रीटचा फायदा तो घेईल का परंतु नाहीये अगदी गुडल्या स्पॉट वरती पीक झालेला चेंडू आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय संघाची धावसंख्या इथे मैदानामध्ये बघितले गेले तर 39 धावा 7 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक आहे आणि 32 धावा अजूनही मात्र इथे जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत 7 चेंडू आणि 32 हे समीकरण आपण इथे मैदानामध्ये बघतोय खेळाडूसाठी आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे एक चांगलं व्यासपीठ स्वर्गीय अंकुश लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण बघतोय यावेळेस मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न परंतु सरप्राईज केलं इथे राजला विजयने षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण जे बघणार आहोत संपलं जाईल 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत समीकरण असेल शेवटचे चेंडू 6 बनवायचे आहेत 31 धावा जान क्रिकेट शान क्रिकेट तुमचा आमचा सर्वांचा अभिमान क्रिकेट स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे उपस्थित मान्यवर बक्षीस जाते संघ संघ मालक खेळाडू स्पर्धेचा आनंद घेणारे ऑनलाईन प्रेक्षक आणि हो मैदानावरती उपस्थित राहून खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत दमदार स्वागत स्पर्धेचे आधारस्तंभ माननीय श्री रवी भाऊ लांडगे प्रथम बिनविरोध नगरसेवक पिंपरी चिंचवड मॅच कडे जायचं आपल्याला शेवटचे 7 चेंडू शिल्लक असणार आहेत यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर तो उडवलाय परंतु मात्र लांबी कमी होती राजू रासकर मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय खऱ्या अर्थानं राजू रासकर हे नाव मित्रांनो जर आपण पाहिलं ना जेव्हा जेव्हा पिंपरीचं क्रिकेट पुण्याचं क्रिकेट आलं त्यावेळेस मात्र राजू रासकर नावाचा दबदबा एक आक्रमक बॅटर म्हणून मात्र राजू रासकर यांचं नाव राहिलंय स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता यावेळेस बॅटरनी बॉल मध्ये संपर्क नाहीये चेंडू मात्र आता डॉट एक सिंगल अगदी लेग बायच्या रूपाने घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आता फलंदाजांचे खांदे झुकलेले आहेत तो फलंदाजांमध्ये आत्मविश्वास आपल्याला बघायला मिळत नाहीये पुन्हा मैदानामध्ये प्रवीण पाटील 6 चेंडू आतापर्यंत खेळले 3 धावा त्यांनी बनवल्यात 21 चेंडू खेळला राज आणि 20 धावा त्यांनी बनवल्यात पुण्याला मोठा सुगोदी खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक बघायचंय लॉंग ऑफचा चेंडूच्या खाली झेल तिथे होतोय विकेटचं होईल पतन मॅच कडे जायचं अजून फक्त 3 चेंडू आता मात्र शिल्लक आहे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण बघायचं ते आहे 28 धावा अजून मात्र आपण पाहतो जिंकण्यासाठी जे बनवायचे आहेत यावेळेस बैठक स्ट्रोक डीप फाईन लेगला चेंडू चाललाय दन 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 करत आलेला हा खणखणी चौकार जंगल में शेर बाहों में मोर थँक्यू आपण पाहतो इथे मला वाटतं रोहित आला परंतु रोहितच्या आक्रमणाला फार उशीर झाला असं म्हणायला का आता वावगं ठरणार नाही कारण 2 चेंडू शिल्लक आहेत अजून 24 बनवायचे आहेत यावेळेस पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे केला जाईल आणि तिथे मात्र बघायचं 1 धाव मैदानामध्ये आलेली आहे शेवटचा आता 1 चेंडू मात्र जो शिल्लक असणार आहे या ठिकाणी या मैदानाचे ओनर समीरजी तापकीर साहेब आणि त्याचबरोबर अजिंक्यजी गिलबिले
या दोन्ही मान्यवरांचं अतिथींचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचंही स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि मॅच इथे संपलेली आणि मॅच इथे जिंकलेली आहे. श्रीतेज 11 संघाने विजय संघाचे अभिनंदन. जान क्रिकेट मातोश्री 11 विरुद्ध मंगलमूर्ती इन्फ्रा. विनंती आहे दोन्ही टीम्स आपण इथे समोर लाईन अप करून घ्या. शिरू लोहार आणि